एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज श्रावणी शुक्रवार आहे दुसरा आणि मी आज देव उजळायचं ठरवलं होतं। सगळे छान ह्या कोलगेट पावडरनी देव उजळले जातात, कारण की माझे सगळे चांदीचे देव आहेत। तर तुमच्याकडेही चांदीचे देव असतील किंवा कोणतेही पूजेच्या वस्तू वगैरे असतील ना चांदीच्या, तर तुम्ही ही पावडर नक्की वापरा। हो, ही अजूनही बाजारात मिळते, पूर्वी मिळायची आपल्या आईबाबांच्या आणि आपल्या लहानपणी अजूनही मिळते थोडीशी शोधल्यानंतर, आणि मला वाटतं ऑनलाईनही मिळत असेल। तर छान सगळे देव उजळल्यानंतर अशी सुंदर पूजा झालेली आहे श्रावणी शुक्रवारची। आणि मी गेज वस्त्र घालायला विसरले नव्हते, माझ्याकडे आहेत, पण ह्या सगळ्या प्रकारातनं मी फारच नीट कुठेतरी ठेवलेत, सापडत नव्हते। मग मी ते घेऊन आले आणि मग आज घातलेले आहेत गेज वस्त्र मी, ज्योतीचा जो कागद असतो ना त्याला। आणि श्रावणी शुक्रवार मागचा जो होता तेव्हाच मी ज्योतीचं पूजन, कहाणी वाचन आणि वेणूचं औक्षण असं सगळं केलेलं होतं। तर आज माझा प्लॅन वेगळा होता की आज मी म्हणलं की हे सगळं तर आहेच आहे, म्हणजे प्रार्थना तर केलीच आहे देवाकडे, परंतु आज म्हणलं आजपासून तिचा अभ्यास सुरू करूया। आता ती 4थीत गेलेली आहे आणि अभ्यास घेणं सुरू करायचं राहिलं होतं ह्या सगळ्या प्रकारामध्ये माझा। तिचा शिफ्टिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी, घर लावणं, सगळ्यामध्ये तिचा अभ्यास घेणं सुरूच झालं नव्हतं माझं। आणि म्हणलं आज हा छान दिवस आहे, तर आज आपण कहाणी वगैरे न वाचता हे सुरू करूयात। कहाणी परत पुढच्या शुक्रवारी वाचूयात आणि पुन्हा एकदा औक्षण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करूयात। आयडियली आमच्याकडे दर शुक्रवारी हे सगळं केलं जातं, पण म्हणलं चला आता नवीन मॉडर्न पण होममेकर आहोत आपण, तर ह्याही गोष्टींकडे लक्ष देणं तितकंच किंबहुना थोडंसं जास्त महत्त्वाचं आहे। म्हणून आजपासून आम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली। ह्याच्यानंतर मग आम्ही आईकडेही गेलो होतो, आईनेही बोलवलं होतं श्रावणी शुक्रवार म्हणून छोटंसं आमच्यातलंच आपलं हळदी कुंकू, आणि आईलाही औक्षण करायचं होतं आमचं। तर ते काही शूट करायचं लक्षातच नाही आलं, कारण भूक वगैरे पण एवढी लागलेली होती ना, आईकडेच काल जेवायला होतो आम्ही, त्या सगळ्यामध्ये मी विसरले। आणि आता वेणू 4थीत गेलेली आहे, तर त्यामुळे हा सगळा आता अभ्यासाचा थोडासा नवीन वेगळा पॅटर्न आहे। 1-2 नवीन विषय ॲड मी पण केलेले आहेत आणि अभ्यासक्रमात पण होतात, म्हणून मग तिला म्हणलं ब्रेक खूप झालेला आहे आपला, आजपासून आपण सुरुवात करूयात आता अभ्यासाला। तर ती आमची फायनली झालेली आहे 4थीच्या अभ्यासाला सुरुवात। आणि एक महत्त्वाचा अपडेट द्यायचा आहे, तो म्हणजे चॅनलचं नाव बदललं आहे। अगदी सुरुवातीपासून जे लोक जोडलेले असतील ॲज अ सबस्क्रायबर माझ्या चॅनलला, तर त्यांना आठवत असेल मी अगदी सुरुवातीच्या 2-4 व्लॉगमध्ये म्हणलं होतं की मला चॅनलचं नाव चेंज करायचं आहे, काही सजेशन्स असतील तर द्या, कारण एक सुरुवात करायची म्हणून मी चॅनलला नाव दिलं होतं। पण ते मला खूप काही असं अपील होत नव्हतं, काहीतरी वेगळं डोक्यात सुरू होतं, सिम्पल वेगळं आणि पटकन लक्षात येईल माझा जॉनर काय वगैरे असं। तर फायनली ते मला सापडलं आहे आणि हे कंटिन्यू होईल नाव। त्यामुळे हा जो महत्त्वाचा अपडेट आहे की चॅनलचं नाव चेंज झालं आहे, हे प्लीज तुम्ही लक्षात ठेवा। आणि आता तुम्हाला नोटिफिकेशन्स याच नावाने येतील आणि तुम्ही सबस्क्राईब पण ह्याच नावाने करणार आहात। नवीन जे काही मी घेतलेलं आहे चांदी, ते तुमच्याबरोबर आता शेअर करते। म्हणजे मी जोडवी नवीन घेतली माझी चांदीची पण, त्याच्यानंतर पंचधातूची पैंजण चेंज केली। आणि जर तुम्ही ना वर्षभर रोज हे वापरत असाल ना, तर कराव्याच लागतात गोष्टी चेंज, कारण झीज होते ना त्या गोष्टींची, त्यामुळे चेंज करावंच लागतं। आणि मी चमकी पण चेंज केलेली आहे नाकातली, तर हे सगळं मी तुम्हाला आता दाखवणार आहे व्यवस्थित जवळून। मी मासोळ्या पण घेतलेल्या आहेत, म्हणजे आपण जोडवी ज्या बोटात घालतो त्याच्या शेजारच्या बोटामध्ये, म्हणजे मधलं बोट पायाचं, त्याच्यामध्ये मासोळ्या घातल्या जातात। ऑफकोर्स त्या मी रोज नाही घालणार आहे, पण माझी ना खूप इच्छा होती, लग्नापासूनची खूप इच्छा होती की मला तेव्हा पण लग्नात घ्यायच्या होत्या मासोळ्या। आणि अजून पण पुढच्या बोटात काहीतरी घालतात ना, त्याला काय म्हणतात मला आत्ता आठवत नाही आहे, लक्षात नाही आहे, पण मला इव्हेंच्युअली मी ते पण केव्हा तरी घेणार आहे। तर सणावाराला किंवा साडी वगैरे नेसली की काहीतरी असं महत्त्वाचं ऑकेजन असलं की मग तेव्हा घालायला असं छान वाटतं। आणि मग मला जेव्हा मी ट्रॅडिशनल रेडी होते तेव्हा मला या सगळ्या ट्रॅडिशनल गोष्टी करायला खूप आवडतं, म्हणून मग खूप प्लॅनिंग सगळं व्यवस्थित करून मग या गोष्टी घेतलेल्या आहेत, कारण सध्या खूपच रेट आहेत सोन्या चांदीचे। माझ्या पायात आणि ना त्या बोटामध्ये जोडवी जायला फार एफर्ट्स घ्यावे लागतात, तो असा फुगीर भाग सुरुवातीचा जास्त आहे ना, पटकन जातच नाहीत, आणि ते जास्त मोठे केले की नंतर ते बाहेर येत राहतात, असं ते हे होतं। त्याच्यामुळे ते खूप एफर्टली ते घालावं लागतं, त्यामुळे जास्त वेळा काढतच नाही मी। अशा प्रकारे मी घेतलेले आहेत पैंजण, जोडवी, मासोळ्या। आणि या पंचधातूच्या जोडवीचा तर मला इतका फायदा झालेला आहे, कारण माझ्या शरीरात खूप उष्णता आहे आणि ही जोडवी घातल्यापासून बरीचशी उष्णता माझी कमी होत जाते, याचा फारच मला खूप फायदा झालेला आहे। तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर सांगा मला नक्की। आता तुम्हाला माझ्या चमक्या दाखवते मी। काही जण चमकी म्हणतात, काही जण अजून काहीतरी म्हणतात, मला आता म वरनं काहीतरी शब्द वाटतं, मला आठवत नाही आता, तुम्हाला काय माहिती असेल
किंवा तुम्ही काही वेगळं म्हणत असाल तर ते मला कमेंट्स करून सांगा. एक तर मी आत्ता घातलेली आहे चमकी, ठीक आहे, ही एक मी घातलेली आहे आणि ही थोडीशी जी घातली आहे ती थोडीशी मोठी आहे आणि ट्रॅडिशनल लुक देणारी आहे. त्यामुळे मग मी एक दुसरी घेतली आहे जी म्हणजे ना वेस्टर्न कपडे वगैरे असतील. आता इतकी वर्ष एवढी सवय झाली आहे ना की ते नाकात चमकी नसेल ना फार कसं तरी वाटायला लागतं. फक्त अगदी खूप सर्दी वगैरे झाली तर मी काढते, नाही तर नाही काढत. तरी ही एक तुम्हाला दिसत असेल एकदम छोटीशी ना टिपिकल असते बघा, एक छोटासा डॉट असतो फक्त सोन्याचा, तर ती ही एक मी घेतलेली आहे. काढत नाही आहे पॅकमधनं कारण एवढीशी कुठेतरी पडली तर काय ना म्हणून. आणि ही ना चांदी ऑक्सिडाईज घेतली आहे मी. आता घालीन तेव्हा तुमच्यासोबत परत शेअर करीनच मी. तसं फूल आहे एक ह्याच्यावरती, फूल असं कोरीव काम केलेलं असं एक फूल आहे. तर ती चांदी ऑक्सिडाईज आजकाल फार आहे ना, मग प्युअर चांदी, हां, तर ती मी एक घेतलेली आहे. आणि ही बघते मी आता काढून तुम्हाला दाखवते. ह्याचं डिझाईन फार सुंदर आहे, एकदम दिसतंय की नाही बघा, साऊथ इंडियन असं जरा लुक देणारं डिझाईन आहे बघा ह्याचं. तर ही एक घेतली. अशा 3 चमक्या मी घेतल्या आणि बाकी तर तुम्हाला आत्ता आधी दाखवलंच सगळं. तर मध्ये मध्ये जे काही गाडगिळ्यांकडे आम्ही जात होतो ना, तर आईच्या काही गोष्टी होत्या, त्याच्यात मी ही छोटी छोटी माझी पण काही खरेदी केलेली आहे. आणि ही वाटते छोटी छोटी, पण त्याचं कॉस्टिंग बऱ्यापैकी आहे. कारण आत्ता सध्या सिल्वर आणि गोल्डचे जे काही रेट आहेत, सोन्या चांदीचे दर एवढे वाढलेले आहेत की हे सगळं जरा प्लॅनिंगनी गोष्टी कराव्या लागतात थोड्याशा. तर हे कसं मी प्लॅनिंग केलं आणि मग ह्या सगळ्या खरेद्या मी कशा मॅनेज केल्या हे तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगते. आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग.